नमस्कार. आज आपण इथे मस्त असे तीळ आणि गुळाचे खमंग खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बघणार आहोत. अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकही खातील इतके हे लाडू मऊ छान असे होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे आपले हे लाडू मऊ लुसलुशीत झालेले आहेत. बनवायला एकदम साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 वाटी. किसलेला गूळ घेतलेला आहे, सेंद्रिय गूळ आहे हा. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुळाचा वापर केला तरी चालेल. आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ग्रॅममध्ये सांगायचं गेलं तर इथे मी हे तीळ आहेत हे 200 ग्रॅम घेतलेले आहेत. गूळ ही त्याच प्रमाणात 200 ग्रॅम घेतलेला आहे. ग्रॅममध्ये म्हटलं तर 100 ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेले आहेत. काय लोकांना ॲसिडिटीचा त्रास असतो, त्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याच्या ऐवजी बदाम किंवा काजू वापरले तरी चालतील. पुढील कृतीकडे वळूयात. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आणि या कढईमध्ये हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे भाजण्यासाठी घालून द्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून हे शेंगदाणे छान असे खरपूस असे खुसखुशीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं हे शेंगदाणे मी मस्त असे खमंग खुसखुशीत भाजून घेतलेले आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. शेंगदाणे काढून घेतल्यावर त्याच कढईमध्ये मी हे तीळ टाकून घेणार आहे. तीळ हे आपण मस्त असे खमंग खुसखुशीत छान असे तडतड होईपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियमच करायची आहे. मिडियम फ्लेमवर हे तीळ आपण खुसखुशीत असे भाजून घेणार आहोत. सतत हे तीळ असे हलवत भाजून घ्यायचे आहेत, कारण तीळ हे हलके असतात आणि ते पटकन खाली लागले जातात. त्यामुळे हे असे हलवतच भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे तीळ सतत हलवत एक 3 ते 4 मिनटं मस्त असे खमंग खुसखुशीत भाजून घेतलेले आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता तीळ मस्त असे आता तडतड करायला लागलेले आहेत. तर आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत. आता हे जे शेंगदाणे आहेत त्याचे आपण तलपरे काढून घेणार आहोत. तलपरे काढण्याच्या अगोदर शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे पटकन हे याची तलपरे निघली जातात. आता इथे एखाद्या वाटीच्या किंवा ग्लासच्या किंवा एखाद्या मॅशरच्या साहाय्याने असे शेंगदाणे थोडेसे जाडे भरडे करून घ्यायचे आहेत. इथे मिक्सरला हे शेंगदाणे बारीक करायचे नाहीत, असे वाटीच्या किंवा एखाद्या ग्लासच्या साहाय्याने असे हे भरडून घ्यायचे आहेत. असे वाटीच्या साहाय्याने शेंगदाणे इथे भरडल्यामुळे शेंगदाण्याचा जास्त चुरा होत नाही. अशा प्रकारे हे शेंगदाणे थोडे असे जाडे भरडे करून घेतलेले आहेत. आता पुढील कृतीकडे वळूयात. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये हा जो खिसून घेतलेला जो गूळ आहे हा सर्व गूळ घालून घ्यायचा आहे. आता हा गूळ घातल्यानंतर हा गूळ थोडासा आपण मेल्ट करून घेणार आहोत. इथे अगोदर गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी अगोदर घालायचं नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर इथे तुम्ही साजूक तूप ही 1 चमचा घालू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकताय गूळ आपण छान असा मेल्ट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण गॅसची फ्लेम थोडीशी तेज करायची आहे आणि हे सतत असं ढवळत राहायचं आहे. इथे आपण पाणी टाकल्यामुळे काय होतं, गूळ जो आहे तो मस्त असा हलका फुलका होतो. त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वरती फेस यायला लागलेला आहे, म्हणजे आपला हा गुळाचा जो पाक आहे तो तयार व्हायला लागलेला आहे. एक 2 ते 3 मिनटं हे असंच ढवळत राहायचं आहे. आता एक 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर ना याची आपण एक गोळी तयार होते का चेक करून घेणार आहोत. त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे चेक करायचं आहे. तर याची अशी जर गोळी झाली तर समजायचा आपला पाक हा व्यवस्थित असा झालेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशी आपली गोळी तयार व्हायला लागलेली आहे, म्हणजे आपला हा जो पाक आहे तो व्यवस्थित असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते घालून घेणार आहोत. हे तीळ घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची आहे. आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून देणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ना ही जी कढई आहे ही कढई अशीच गॅसवर ठेवायची आहे, पण गॅस बंद पूर्ण करायचा आहे.
कारण गॅसची जी हीट असते त्याच्यामुळे जे हे मिश्रण आहे ते मिश्रण गरम राहतं थोडंसं, आणि हे लाडू आपल्याला थोडंसं गरम गरम असतानाच वळायचे आहेत. थंड झाल्यानंतर हे लाडू आपल्याला वळता येणार नाहीत. आता हाताला पाणी लावून छान आपण हे लाडू वळून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला गरम लागणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे एका हाताने मस्त असे गोल गरगरीत आपले हे लाडू वळले जात आहेत. एकटीला जर उरकत नसेल तर एक दोघी तिघीने हे लाडू असेच गरम गरम असताना पटपट वळून घ्यायचे, म्हणजे हे लाडू पटकन होतात. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे आपले गोल गरगरीत आपले हे लाडू बनत आहेत. पाक वगैरे व्यवस्थित झालेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे हे राहिलेले सर्व लाडू मी आता पटापटा वळून घेते. इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे सर्व लाडू मी हे वळून घेतलेले आहेत. छान असे गोल गरगरीत आपले हे लाडू बनलेले आहेत. अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकही खातील इतके मऊ हे लाडू आपले बनलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकताय किती मस्त आपले हे लाडू मऊ लुसलुशीत बनलेले आहेत. तर तुम्ही यावर्षी संक्रांतीला मस्त असे तीळ आणि गुळाचे लाडू नक्की बनवा. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि टेस्टला तर एक नंबर असे हे लाडू बनतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.